प्रशांत कोरटकरला अटक करणाऱ्या पोलिसांचा सन्मान प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान पोलिसांचा। कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून केली होती अटक। मध्यवर्ती कारागृहामध्ये घुसमटीची शक्यता। कारागृहाची क्षमता 999 तर सध्या कारागृहात 3000हून अधिक कैदी। मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम। सोनं लाखांपासून फक्त 2500 दूर। सराफा बाजारात सोन्याची विक्रमी झेप। सोनं जीएसटी सह 97500 रुपयांवर। पुण्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात घट। वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ। पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणातून पाणी पुरवठा। पाण्याच्या टँकरच्या दरात 5% वाढ। पुणे महापालिकेने घेतला निर्णय। टँकर चालकांकडून पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता। राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा संघर्ष निर्धार परिषदेचं आयोजन। महादेव जानकरांच्या वाढदिवसानिमित्तानं 20 तारखेला आयोजन। मेळाव्यात राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठी घोषणा करण्याची शक्यता। महिला सावकाराविरोधात इचलकरंजीतील महिला आक्रमक। व्याजाचा परतावा करूनही दागिने परत न केल्याचा आरोप। महिला सावकारावर कारवाई करण्याची मागणी। सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू रोखण्याकरता राज्य सरकारचा मोठा निर्णय। 27 महापालिकांसाठी 100 रोबोट खरेदी करणार। मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती यासारख्या महापालिकांकरता रोबोट खरेदी। विधानसभा निवडणुकीला आव्हान दिल्याप्रकरणी देवराव भोंगळे, मनोज कायंदेंना हायकोर्टाचा समन्स। कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याचा आरोप। 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश। वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात याचिकांवर आज पुन्हा सुनावणी। काल झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांचे केंद्र सरकारला प्रश्न। खंडपीठानं या प्रकरणात अनेक मतं नोंदवली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचं ईडी विरोधात आंदोलन सुरूच। सलग दुसऱ्या दिवशी देशभरात काँग्रेसचं आंदोलन होणार। जम्मू काश्मीरमध्ये मोर्चातील नेत्यांना काल पोलिसांकडून अटक। भाजपचा पहिला जनता दरबार घेण्याचा मान पंकजा मुंडेंना। 22 एप्रिलला मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या भाजप कार्यालयात जनता दरबार। दर महिन्याला भाजपचा जनता दरबार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची टिळक भवन इथं बैठक। सकाळी 11:30 वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक। अमरावतीमध्ये विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटला। विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्या, अन्यथा मोठं आंदोलन करू, बळवंत वानखडेंचा इशारा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचे देशभरात छापे। 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी ईडीची कारवाई। इज माय ट्रिप या कंपनीच्या संस्थापकांच्या निगडीत ठिकठिकाणी छापा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।